मुंबईत आता बिहार भवन उभं राहणार आहे। मुंबई पोर्ट परिसरात 5 स्टार हॉटेल सारख्या सुविधा असणारी 30 मजली टोले जंग इमारत उभी केली जाईल। नितीश कुमार सरकारनं यासाठी पैशांचीही तरतूद केली आहे, पण यावरूनच महाराष्ट्राच्या राजकारणात वाद होण्याची चिन्ह आहेत। पाहूया। मुंबई महापालिकेच्या निमित्तानं मराठी विरुद्ध अमराठी वाद सुरू असतानाच आता मुंबईमध्ये बिहारचं भवन उभारलं जाणार असल्यानं वाद सुरू झालाय। बिहार सरकारनं मुंबईमध्ये आलिशान बिहार भवन उभारणीसाठी 314 कोटींचा निधी मंजूर केलाय। जवळपास 30 मजली इमारत मुंबईमध्ये या बिहार भवनासाठी उभी केली जाणार आहे। एल्फिस्टन इस्टेट मुंबई पोर्ट परिसरात हे बिहार भवन उभं केलं जाणार आहे। बिहारमधून येणारे राजकीय नेते, सेलिब्रिटीज किंवा नागरिक यांच्या सुविधांसाठी 5 स्टार प्रमाणे सुविधा या बिहार भवनात असणार आहेत। मात्र मुंबईची सत्ता भाजपला कशासाठी हवी होती तेच आता सिद्ध झाल्याची टीका करत मनसेनं बिहार भवन उभं राहू न देण्याचा इशारा दिलाय। मुंबईवर ताबा कशासाठी हवा होता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला हे आता दिसून आलेलं आहे। पोर्ट ट्रस्टची जागा बिहारी भवनला द्यायची, त्याच्या बाजूची जागा उत्तर प्रदेश भवन तर बांद्राला झालंच आहे, त्याला सुद्धा ॲडिशनल FSI देऊन कमर्शियलायझेशन केलं गेलेलं आहे। त्यामुळे मुंबई ही खऱ्या अर्थाने आता हडप करायचा प्रयत्न जो चालू आहे त्याची सुरुवात झालेली आहे। नाही ते बिहार भवन वगैरे इथे काही बनवायला आम्ही देणार नाही। तर महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे, मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत। ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहे। माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत? प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भवन असतात। उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन होते, तिथं अयोध्येतल्या लोकांनी विरोध केला का तिथं महाराष्ट्र भवन होऊ देऊ नका। तसं महाराष्ट्रामध्ये बिहार भवन सुरू होत असेल तर त्याच्यामध्ये गैर वाटायचं काय कारण आहे? बिहारमध्ये देखील आपलं भवन आहे, दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे, त्यामुळं विनाकारण मनसेनं अशा पद्धतीचा प्रांतवाद करू नये। माझी सन्माननीय राज ठाकरेंना विनंती आहे की अशा पद्धतीचा प्रांतवाद केल्यामुळं, भाषेचा वाद केल्यामुळंच आपल्या पक्षाची काय अवस्था झाली याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।